हे बळीराजाकडे दुर्लक्ष करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच विधान परिषदेमध्ये कृषी मंत्री ऑनलाईन त्या ठिकाणी गेम खेळत होते आणि पत्त्याचा खेळ खेळत होते। हे चित्र प्रचलित झाल्यानंतर खरं म्हटलं तर त्यांचं असलेलं क्लेरिफिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण केलं ते कोणत्याही माणसाला या ठिकाणी योग्य वाटणार नाही, विश्वास बसणार नाही आणि म्हणून त्यांचा राजीनामा मागावा अशा प्रकारची मागणी सर्व स्तरावर होते आणि तशीच मागणी होत असताना पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते पक्षाच्या सर्वांनी ही भूमिका घेतली। त्यातच रोहित पवारांनी सुद्धा याबद्दल ट्विट केलं। रोहित पवारांनी हे प्रकरण बाहेर काढलेलं आहे। माझ्या माहितीप्रमाणे असंवेदनशीलपणा जर कृषी मंत्री दाखवत असतील तर या राज्यामधल्या बळीराजाच्या बाबतीमधलं गांभीर्य नसलेल्या सरकारने निदान तरी या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। सूरज चव्हाणांचा राजीनामा घेऊन त्यात काय साध्य होणार आहे, पण ज्यांच्यामुळे हे प्रकार घडला छावाच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करताना त्याला ज्या पद्धतीने मारहाण झाली त्याचा विचार करता मला वाटतं की कृषी मंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही करतो।